यवतमाळ वाशिममधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचं हो प्रश्न आहे. हो त्याच्यामध्ये तुमचंही नाव समोर आलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ठेवीदारांच्या संदर्भामध्ये नक्की प्रश्न काय आहे आणि काय घडतंय, वास्तविकता काय आहे? नाही, संजय उत्तमराव देशमुख कोणी दुसरा असू शकते. माझा आणि त्या जनसंघर्ष अर्बन बँकेचा काही संबंध नाही. त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे, आम्ही अनेक लोकांना सांगितलं की या बँकेत पैसे टाकू नका, पण लोक ते 12% व्याज देत असल्यामुळं लोकांचं आकर्षण झालं. ते माझ्याच गावाची आहे, माझ्याच गावातली असल्यामुळं त्याची जाणीव संपूर्ण आहे. अनेक लोकांना आम्ही कल्पना दिल्या होत्या की या बँकेत पैसे ठेवू नका, परंतु लोक लालचीपोटी 12% व्याज मिळते म्हणून त्या ठिकाणी आहे. जनसंघर्ष अर्बन बँकेचा आणि माझा काही अर्थानुअर्थ काही संबंध नाही. म्हणजे संचालक म्हणून जे नाव आहे ते तुमचं? नाही नाही नाही, ते संजय उत्तमराव देशमुख कोणी असू शकते. आता त्यांनी कोणाचं नाव टाकलं हे मला माहीत नाही. आता ते काय जे कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे, जे कंपनी त्यांनी रजिस्ट्रेशन केली त्याच्यातले मूळ लोक जे आहे तेच महत्त्वाचे लोक आहेत. असं कोणी कोणाचं नाव टाकू शकते, कोणी कोणाचा सल्लागार म्हणून टाकू शकते, पण कोणत्याही प्रकारची संमती नाही, कोणत्याही प्रकारचं आमचं त्या ठिकाणी स्वाक्षरी नाही, काही नाही. आमचा दूरपर्यंत काही संबंध.